त्याला काय जाऊ द्या, त्याला काही कळत नाही. झोपेतून उठून बोलल्यासारखं बोलता, एवढा मोठा मंत्री असून पुढं खाडाखूड केलेलं आहे. शेवटी शासन आहे, शेवटी कायदा आहे, शेवटी नियम येतं, अधिसूचना आहेत त्याच्यासाठी समिती आहे, त्याच्यासाठी अभ्यासक आहे. इतक्या मोठ्या सोयीसुविधा सरकारनं उपलब्ध केलेल्या असून स्वतःच्या सरकारवर शंका घेतोय. स्वतःच्या सरकारवर शंका घ्यायची आणि अजितदादांना आणि फडणवीसांना त्याला डॅमेज करायचं, हे त्याचं स्वप्न आहे आता. म्हणजे एकूण अशी शक्यता दिसते ती की याला असले काहीतरी सरकारवर आरोप करायचे आणि या दोन लोकांना डॅमेज करायचे. कारण अजितदादांना डॅमेज केलं म्हणजे त्याचं भागत आहे आणि यांच्याविषयी पण आरोप करायचे फडणवीस साहेबांबद्दल. त्याला ती सवय लागली. आम्हाला काय वाटत नाही त्याचं आता. पूर्वी वाटत होतं, पण आता काय वाटत नाही. कारण जे सत्य आहे ते सत्य ते बाहेर पडले आणि सरकारनं ते पाळलं. एक स्टेटमेंट त्यांनी काल असं केलेलं आहे की न्हाव्यांनी मराठ्यांच्या दाढी कटिंग करू नयेत. त्याला कसं बघतात? हजामध्ये करू नयेत, त्यांनाच हजामत करून द्या. मग आता त्याचं काय माहिती आहे का, त्याचा विचार आहे. त्याला गोरगरीब मारले पाहिजेत, उपाशी मेले पाहिजेत, हे त्याचं स्वप्न आहे. मग ते त्याच्या जातीचे असो नाही तर ते मराठ्यांचे असो. एखाद्याचं वेगळे विचार असतील आणि शेवटी विचाराला कोणी काय करू शकत नाही. जसं तो 12 बलुतेदारांना ओबीसी आरक्षण खाऊ देत नाही, 12 बलुतेदारांना जाऊन विचारा एकदा, त्यांना ते खाऊ देत नाहीत आरक्षण. आणि आता व्यवसाय करतात तर त्याला व्यवसाय करू द्यायचा नाही, त्याला म्हणजे सगळे उपाशी मेले पाहिजेत ओबीसी बांधव, असं स्वप्न आहे त्याचं. आणि मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायचा आणि ओबीसीचं आरक्षण पण घालून टाकायचं, असं त्याचं स्वप्न. त्यामुळे त्याच्याकडे काय लक्ष आम्ही देत नाहीत आता. कारण गोरगरीब ओबीसी बांधवांना 7 मराठाच देणार आहे. तो किती म्हणला तरी फक्त ओबीसी बांधवांना विनंती, इथून पुढं तरी आता शाने व्हा. तो किती तुम्हाला संपवायला निघालाय, त्याला बळ देऊन विनाकारण तुमच्या घरात साप घेऊ नका तुम्ही. ते असं देखील म्हणाले, भटक्या विमुक्त ओबीसीवर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सभा आहे. ह्या अन्याय भटक्या विमुक्तावर होत आहे. त्यांच्या ओबीसीच्या घरासमोर डीजे वाजवला जात आहे, त्यांना धमक्या दिल्या, अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केलेला आहे. कायच कोण डीजे वाजवते त्याच्या दारात? ओबीसी बांधव, मराठा बांधव धनाधन नाचत त्याचं डीजे लावून. कायच कोण हे होत आहे? त्यालाच ते काहीतरी काडी लावायचे सहन होत नाही. भंगार विचाराचा माणूस, सगळ्या दुनियाचा देव. खरंच फडणवीसांना आणि अजितदादांना डॅमेज करण्यासाठीचेच आजकाल तुमच्या विरोधातले वक्तव्य येईल का त्यांचे? नाही, शक्यता मी अंदाज काय म्हणलो की तशी शक्यता त्याची दिसते की त्याचा धंदाच आहे देव. ते ज्या पक्षात जातो तो पक्षच मोडितो. त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच येते. ते स्वतःच कुटुंब सुद्धा त्याने अडचणीत आणले. सगळं जेलला जायची वेळ आली कुटुंब त्याचं. इतकं खालच्या दर्जाच्या विचाराचा माणूस आहे तो. कारण ओबीसी बांधवांना सुद्धा आरक्षण मिळू देत नाही, 12 बलुतेदारांनाही खाऊ देत नाही आरक्षण. आता व्यवसाय बंद करा म्हणतोय, कुणाला डीजेच वाजले म्हणतो. अरे शेवटी लोकशाही आहे. या लोकशाहीत माणूस स्वतःची मागणी करू शकतो, तशा स्वरूपाचा आनंदही व्यक्त करू शकतो ना. का अशी बंधनं घातलेत कुठं? तुझ्याच म्हणण्यासारखा कायदा चालावा असं तुला वाटतं? म्हणजे का तू निजाम काळातला इसून राहिलेला आहे का तू? त्याच भावनेत त्यांच्यावर आरोप करू लागले की ते पक्षांतर करतील म्हणून. अरे ते कुठं जायला बसलंय, त्याचं काय पक्ष? ते 2 मिनिटात काही करू शकते. त्या पक्षाबद्दल मला नाही बोलायचं. ते कुठं जाय म्हणत तू, ते राष्ट्रपती व्हाय ना, घेणं देणं. मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलत सोडितच नाही तुला. राजीनामा देऊनच मी उतरलोय म्हटले ते आंदोलनामध्ये. म्हणजे 16ला दिला होता आणि 17ला अंबडला आले. का उपकार केला का आमच्यावर? तू राजीनामा दे, नाही तर डोक्यावर घेऊन हिंडा. आम्हाला काय करायचं तिचं? मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नको. तू राजीनामा दे, नाही तर नको देऊ, नाही तर तिकडेच मिरकवड समुद्रात तिकडे हिंड. आम्हाला काय देणं घेणं नाही. मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात तू बोलू नको. संजय राऊत असं म्हटले की जे भुजबळांनी राजीनामा दिला त्याबाबत, मी राजीनामा देण्याचं नाटक करतो, तुम्ही न घेण्याचं नाटक करा, असं सुरू आहे, असं संजय राऊत म्हणतात. ते लयच विचित्र आहे होते यावेळेस. लय विचित्र आहे. त्यांनी सगळे पक्ष मोडलेले आहेत आतापर्यंत. मागचं दुःख कोणी विसरू शकत नाही. बाकीच्या मागच्या पक्षांना माहिती आहे ना की हे कसा आहे म्हणून. आता ज्या पक्षानं त्याला आता मोठं केलं होतं तो बी पक्ष मोडीला देईन. आता ज्यांचे ते सरकार बी मोडून टाकीन ती सगळं, असं करून करून करून. आणि सरकारलाच विनंती आहे, तुम्हाला त्याची जितकीच गरज आहे ना, मराठ्यांची सुद्धा असू द्या. म्हणून या काल झालेल्या राजपत्रित अध्यादेशाचं अधिसूचनेचं अंमलबजावणी तुम्ही लवकर करा. शेरो शायरीतून काल भुजबळांनी टीका केली. ते म्हणाले, दिल के लिए दिल है हम, दुश्मन के लिए तलवार है हम. सगळंच पण आहे. काय ते दुकान टाकतो का म्हणा एखादं, म्हणजे तुला 3-3 रुपये तरी देतात लोक म्हणलं की असं. काल प्रकाश आंबेडकर सभेच्या ठिकाणी म्हणजे प्रकाश शेंडगे यांच्या सोबत होते. आता त्यांनी असं म्हटलंय की मराठ्यांनो, आता प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत आहेत, असं चिथावणी करू वाटतंय का तुम्हाला?
त्याच्यात काय एवढं मोठेपण आहे त्यांना, ते सगळ्यांच्या सोबत आहे. कारण ते जे महामानवानी घटना लिहिली त्यांचे ते वारसदार आहेत, वंशज आहेत. ते जनतेबरोबर कोणाबरोबर राहू शकतात, आमच्या बरोबर होते आहेत, त्यांच्या बरोबर राहते. म्हणजे काय बंधन आहेत का त्यांना कोणासोबत जायचं कोणासोबत नाही जायचं? तुम्ही असं वाटण्या टाकता पहिल्यापासून, म्हणूनच तुमच्या संघ लोक राहणार. तुमच्याकडे माणूस आला की तुम्ही लगेच म्हणता तो आमचा आहे. तुम्हाला वाटण्या टाकायचं कोणी सांगितलं? ते प्रत्येकाचे असते. शेवटी छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत, जसे ते आमचे तसेच सगळ्यांचे आहेत. तसेच यांना बंधन नाही आहे, कारण घटनाकारांचे वंशज आहेत. ते सगळ्यांचेच असू शकते, सगळ्या जनतेचे असू शकते. कोणाकडे गेले मग ते आमचेच आहेत, आमच्याकडे आले आम्ही म्हणलो तोंडातून शब्द आमचेच आहेत. तुमच्याकडे आले लगेच तुमचे वाटण्या टाकायची सवय तुम्हाला पहिल्यापासून. हा जो त्यांनी सांगितलंय की मराठ्यांची हजामत करू नये, धाडी करू नये, एक प्रकारे दोन समाजात कुठेतरी तेढ निर्माण होण्याचा हा प्रयत्न. काय म्हणजे तेढ निर्माण व्हायचा? नाही, धाडी करू नये असं त्याचं म्हणणं असेल तर नाही जायचं मराठी, आम्ही आमच्या घरीच करू. काय त्याला एवढं उलट काय सोपं आहे? मरून दे म्हणा त्याला, उपाशी मारायचं दिसतंय तुला, मारे उपाशी गोरगरीब. मनोज दादा तू मागे बढो, एक मराठा.